6 ते 12 तासापासून मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम हा जनजीवनावर पाहायला मिळतोय। एकीकडे रेल्वे सुविधा ज्या आहेत त्या उशिराने धावत असलेल्या पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे उशिराने धावत आहे, हार्बर रेल्वे उशिराने धावत आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय की मुंबईच्या या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅमची समस्या देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। आपण बघतोय की मुंबईचे हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालेला पाहायला मिळत आहे। रस्ते हे गाड्यांनी पूर्णपणे भरलेले आहेत, कारण रेल्वे सोय जी आहे ती उशिराने आहे। रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांना आपल्या कार्यालयाच्या दिशेने जाण्यासाठी लेटमार्क होऊ नये यासाठी अशा पद्धतीने रस्त्यांचा वापर केला जातोय। गाड्यांच्या मार्फत आपल्या कार्यालयात गाठण्याचा प्रयत्न अनेक चाकरमानी करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आपण बघतोय की हायवे फुल झालेला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साठलेलं आहे आणि त्याच्यामुळे गाड्यांच्या स्पीडला काहीसा ब्रेक देखील लागलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात खरं तर मुसळधार पाऊस मुंबईत येत्या 24 तासामध्ये पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अनेकदा गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे। मात्र अनेक चाकरमान्यांना आपलं कार्यालय गाठायचं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता रस्त्यांवर ट्रॅफिक जॅमची समस्या देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश नेळुकर वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।